जय महाराष्ट्र. नमस्कार. मी सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज एका अशा गोष्टीवर म्हणजे विषयावर प्रकाश टाकत आहे. तो विषय म्हणजे काळाची गरज बनलेला आहे. मित्रांनो, आज तुम्हाला पैसा इतका मोठा वाटतो की त्यापुढे नाती गोती, आई वडील, बहीण भाऊ, मामा मामी, काका काकी, आजी आजोबा, भाचा भाची, पुतण्या पुतणी ही नाती ठेंगणी वाटू लागली आहे. बरं, का बरं पैशासाठी तुम्ही कागदपत्रावर खोट्या सह्या करता, एखाद्याला फसवता आणि जमीन जुमला शेतीवाडी हडपता? मित्रांनो, जो तुम्हाला या गोष्टीसाठी सहकार्य करतो तोही तुमच्याप्रमाणे चोरच असतो. उद्या तोही तुमच्या सह्या घेऊन तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो ना. मित्रांनो, जर तुम्ही खोटं काम कराल तर तुम्हाला सर्व खोटेच व्यक्ती भेटतील, बरोबर? जे सज्जनांना फसवतात ते तुमचे सहकार्य करतील, सहाय्य करतील, पण आयुष्यामध्ये तुम्ही काय कमवलं याचा विचार करताना खरंच जगता का? पण त्याचबरोबर तुम्ही तुमची इज्जत, अब्रू, मान मर्यादा सर्व काही गमावून बसता. पैसा कमवणं सोपं आहे, पण इज्जत कमवणं अतिशय कठीण आणि जिकिरीचं आहे. थांबा, मी तुम्हाला तुमच्या भाषेतच स्पष्टीकरण देतो. वेश्या सुद्धा पैसे कमवते, बरोबर ना? पण तिला तिच्या शरीराचे लचके तोडून विकावे लागतात. त्या शरीराचे लचके पैशासाठी तिला तिच्या मर्जीने असले तरी समोरचा वाटेल त्या पद्धतीने खेळणे करून तिला तडफडत तिची हेळसांड करून नंतर तिला पैसे देतो. काय अर्थ आहे? उरला मला सांगा, पैसा मोठा की इज्जत मोठी? आज जो तो पैशाचा विचार करतो, पण पैशाने तुम्ही आरोग्य विकत घेऊ शकता का? नाही ना. आज प्रमाणापेक्षा आणि गरजेपेक्षा जास्त असलेला पैसा तुमचेच काय तर तुमच्या मुलाबाळांचा सुद्धा घात करतो. आज पैशाने ते सुद्धा मोठे आहेत, पण हा पैसा ड्रग्स, गांजा, व्यसन, दारू पोटी पोरी फिरवण्यात जातो, हे लक्षात घ्या. मला सांगा, आज पैसे कमवणारा माणूस सुखी आहे? द्या उत्तर. मी म्हणतो सुखी आहे, पण चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणारा आज इतका दुःखी आहे की त्याला सर्व चुकीची लोक भेटत आहेत. तो जसा इतरांना फसवून पैसे कमवतो, तो स्वतः सुद्धा फसत चालला आहे. की इतकं खोटं काम लपवण्यासाठी तो खोट्या पद्धतीने कमाई करतो आणि त्यात अडकून पडतो. ज्याप्रमाणे भिंतीवरील कोळी सुद्धा स्वतःच्या जाळ्यात अडकून मरण पावतो, त्याचप्रमाणे तोही मरण पावणारच. पण हा पैसा खोट्या पद्धतीने कमवला आहे म्हणून तो त्याच्या पत्नी आणि बाळांना त्याच्या पश्चात त्यांचा सुद्धा राहणार नाही. कारण ते सुद्धा मुलाबाळांना पैसे देण्याआधीच ते सुद्धा त्याच्या खोट्या सह्या करून किंवा फसवून अंगठे घेऊन खोटी कागदपत्रे बनवून काय काय करतात त्याचे त्यांना ठाऊक. नातू आजीला फसवतो, भाचा मामीला फसवतो, पुतण्या काकीला फसवतो, मुलगा आईला फसवतो, मित्राच्या पत्नीला फसवतो, दीर भाऊजाईला फसवतो. बघा, जर पुरुष माणूस नसलेली जर विधवा स्त्री असेल तर तिला लुबाडणारे जगात काही कमी नाही. मग तिच्याकडे या संबंधित प्रॉपर्टीची लीगल कागदपत्रे असली तरी तिच्या वयस्करपणाने ती काहीच करू शकत नाही, किंवा एकटी बाई या जगात काहीच करू शकत नाही. ज्या बाईला सज्जन पुरुषाचा आधार नसेल तर तिचं मरण आणि जगणं यामध्ये साम्य आहे असे मी मानतो. आज जे लोक काही वाईट कृत्य करीत आहेत त्यांना असं वाटत असेल की आम्हाला कोण पाहतो, आम्ही आमचं पाहून कोण आमचं काय वाकडं करणार आहे? तर मी सांगतो की बाबा रे, तुझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. तू सुद्धा भिंतीवरील कोळीप्रमाणेच तुझ्याच विणलेल्या कर्माच्या जाळ्यात अशा प्रकारे अडकून मरणार, ते उघड सत्य आहे. त्याच्यामुळे माझा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे की कधी कोणाला फसवू नका, कधी कोणालाच फसवू नका.
पैसे काय करणार तुम्ही? आज तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी पत्नीसाठी गैरमार्गाने कमवताना, पण तिलाच तुमची किंमत आहे का? मी म्हणतो, जोपर्यंत तुमच्यावर कोणता बालंट येत नाही, तुमच्यावर एकदा का फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला की संपलं. सर्वात पहिली तुमची पत्नी मुलाबाळांसह तिच्या बापाच्या घरी गेलीच म्हणून समजा. सुधरा स्वतःला. आपण आरशात पाहतो स्वतःला तेव्हा आपली छाती गर्वाने फुलली पाहिजे. स्वतःला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे असं कार्य करा. स्वतःच्या ओळखीचा गैरफायदा करून घेऊ नका. आणि आता मी तुम्हाला एका हाताने टाळी वाजवून दाखवतो, कारण मी स्वतः इतका सज्जन आहे की सज्जनांच्या अंगी बरोबर देवी शक्ती असते. बघा. जय महाराष्ट्र. सत्यमेव जयते. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. जय जुचंद्रवासी. जय आगरी कोळी आदिवासी बांधव. रिक्षा चालक मला संघटना जुचंद्रांचा विजय असो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.